ओम गम गणपतये नमः. श्री गणेश ही अति प्राचीन देवता आहे. वेदकाळापासून श्री गणेशाची उपासना आपल्याकडे चालू आहे. इष्टकाम सिद्धीसाठी व सर्व विघ्नांच्या नाशासाठी कोणत्याही मंगल शुभ कार्यात प्रारंभी स्तवन होते ते श्री गणेशाचे. असा हा श्री गणेश सुख करता दुःख हरता सर्व वरदा आहे. श्री गणेश ही देवता अति प्राचीन असल्याने भारताच्या सर्व भागात इतकेच नव्हे तर भारताच्या बाहेरही अन्य देशांमध्ये गणेश मूर्ती, गणेश मंदिरे दिसून येतात. मुद्गल गणेश आदी पुराणात गणेशाच्या अनेक अवतार कथा, गणेशाच्या पराक्रम गाथा आल्या आहेत. या असंख्य स्थानात काही स्थाने विशेष प्रभावी समजली जातात. गणेशाची अशी 8 शक्ती केंद्रे आहेत व भाग्याची गोष्ट अशी की ही 8ही शक्ती केंद्रे आपल्या महाराष्ट्रात आहेत. त्यांना अष्टविनायक स्थाने असे म्हणतात. श्री गणेशाच्या अवतार कथा अतिप्राचीन असल्याने व ही 8ही केंद्रे अतिप्राचीन असली तरी त्यांची आज दिसणारी मंदिरे मात्र अलीकडलीच आहेत. त्यातील काही मंदिरांचा जीर्णोद्धार पेशवे काळात झालेला आहे. श्री गणेशाची ही 8ही स्थाने फार प्राचीन व स्वयंभू आहेत. महाराष्ट्रातील अष्टविनायकात मोरगाव हे प्रमुख व गाणपत्य संप्रदायाचे आद्यपीठ मानले जाते. यालाच भूस्वानंद भुवन असे म्हणतात. या ठिकाणी पूर्वी खूप मोर होते म्हणूनच याला मोरग्राम किंवा मोरगाव असे नाव पडले. त्या गावाचा आकार मोराप्रमाणे आहे म्हणूनच मोरगाव अशीही या नावाची व्युत्पत्ती सांगितली जाते. भक्तांनो, आता आपण श्री मोरेश्वराची कथा ऐकूयात. फार प्राचीन काळी गंडकी नगरीत चक्रपाणी नावाचा एक थोर राजा राज्य करीत होता. तो एक शूर आणि सद्गुणी राजा होता. राजाची पत्नी उग्रा ही तितकीच सद्गुणी आणि पवित्र होती. त्यांची प्रजा चक्रपाणी राजावर खूप खुश होती. परंतु राजा चक्रपाणी व त्याची पत्नी उग्रा हिला मूलबाळ नसल्याने ते दोघेही नेहमी चिंतेत असत. म्हणून एके दिवशी ते दोघे शौनक ऋषींचा सल्ला घेण्यासाठी गेले. शौनक ऋषींनी त्यांना सूर्योपासना करण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, तुम्ही दोघे तपश्चर्या करून सूर्यदेवांना आवाहन करा आणि प्रसन्न करा. सूर्यदेवांच्या आशीर्वादाने तुम्हा दोघांची मनोकामना नक्की पूर्ण होईल. अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर सूर्यदेवांनी या जोडप्याला आशीर्वाद दिला आणि त्या दोघांना मुलगा होईल अशी खात्री दिली. मात्र मूल सूर्यदेवाच्या आशीर्वादाने आलेले असल्याने त्यात प्रचंड उष्णता होती. उग्राला ते वाहून नेणे अशक्य झाले. त्यामुळे तिने गरोदर असतानाच बाळाला समुद्रात सोडले. सूर्यदेवांच्या आशीर्वादाने आलेले बाळ म्हणून समुद्राने त्याचा स्वीकार केला. काही काळानंतर समुद्राच्या पाळण्यात एक सुंदर तेजस्वी बालक जन्माला आला. मुलाची काळजी घेण्यासाठी समुद्राने ब्राह्मणाचे रूप धारण केले. त्याने हे बाळ राजा चक्रपाणीकडे परत दिले. राजाने त्या मुलाचे नाव सिंधू असे ठेवले, ज्याचा अर्थ बलाढ्य समुद्र असा होतो. त्यांनी सिंधूला शुक्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली ठेवले. शुक्राचार्यांनी सिंधूला सूर्यमंत्र शिकविला. सूर्यमंत्राच्या शक्तीने सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी सिंधूने 2000 वर्षाहून अधिक काळ तपश्चर्या केली. सिंधूच्या कठोर तपश्चर्येने प्रसन्न होऊन सूर्यदेवांनी त्याला अमृत म्हणजेच अमरत्वाचे पेय अर्पण केले. सूर्यदेवांनी सिंधूला अमृत प्यायला सांगितले आणि त्याला आश्वासन दिले, हे सिंधू, हे अनंत काळाचे अमृत आहे, ते ग्रहण कर. जोपर्यंत हे अमृत तुझ्या पोटात आहे तोपर्यंत तुला मरण येणार नाही. वरदान आणि आशीर्वादाने आनंदित होऊन सिंधू पुन्हा गंडकी नगरीत आला. त्याचे वडील राजा चक्रपाणी यांनी त्याला विधीपूर्वक सिंहासनाचा उत्तराधिकारी म्हणून राज्याभिषेक केला आणि ते ध्यानासाठी अरण्यामध्ये निघून गेले. राजा सिंधू आता शक्ती आणि प्रसिद्धीच्या भुकेने मातला होता. त्याला आता तिन्ही लोक जिंकून अतुलनीय राजा बनण्याची इच्छा झाली होती. अशा प्रकारे त्याने अनेक राजांविरुद्ध युद्ध पुकारले आणि अनेक राज्ये आपल्या ताब्यात घेतली. त्याच्या पराक्रमाने प्रभावित झालेले राक्षस त्याच्याकडे आश्रयाला आले आणि त्याला सामील झाले. म्हणून त्याने सैन्याचा विस्तार केला. राजा सिंधूने तर आता स्वर्गाचे राज्य अमरावतीवरही हल्ला केला. त्याने स्वर्गाचा अधिपती भगवान इंद्र यांचा पराभव केला आणि सर्व देवांना स्वर्गातून बाहेर काढले.
त्याने भगवान विष्णूंना देखील मंत्रमुग्ध केले आणि त्यांचे निवासस्थान वैकुंठ सोडण्यास सांगितले. त्यांनी भगवान विष्णूंना गंडकी नगरीत येऊन निवास करण्यास सांगितले. याचा परिणाम म्हणून सिंधूने कैलास पर्वत आणि ब्रह्मदेवाचे वास्तव्य असलेले सत्यलोक ताब्यात घेण्याचे ठरविले. दरम्यान देवांनी सिंधूला वश करण्यासाठी त्यांचे गुरु बृहस्पती यांचा सल्ला मागितला. गुरूंनी त्यांना गणेशाचे आवाहन करण्याचा सल्ला दिला. गणेशाला प्रसन्न करण्यासाठी देवांनी अनेक वर्षे तपश्चर्या केली. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन श्री गणेश त्यांच्यासमोर प्रकट झाले आणि त्यांनी सिंधूचा वध करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान भगवान शिव आणि देवी पार्वतीने सिंधूच्या कृत्यामुळे त्रस्त होऊन कैलास पर्वताचा त्याग केला आणि शांततेने राहण्यासाठी ते दोघेही मेरू पर्वतावर गेले. येथे भगवान शिवाने देवी पार्वतीला एकाक्षरी गणेश मंत्राचे मार्गदर्शन केले. त्यांनी देवी पार्वतीला 12 वर्षे मंत्र उच्चारण करण्यास सांगितले. अशा प्रकारे देवी पार्वतीने 12 वर्षाहून अधिक काळ श्री गणेशाच्या ध्यानात स्वतःला वाहून घेतले. शेवटी भगवान श्री गणेश तिच्यासमोर प्रकट झाले आणि त्यांनी देवी पार्वतीला वरदान दिले की ते तिचा मुलगा म्हणून अवतार घेऊन येतील. यानंतर एके दिवशी देवी पार्वतीला एकाकी वाटू लागले आणि मातृत्वाच्या भावनेने तिला ग्रासले गेले. तिने स्वतःच्या शरीरावरील केशर व हळदीची मळी काढली व त्यामध्ये माती मिसळून त्याचा एक गोळा तयार केला. एका भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पार्वतीने त्या मातीच्या गोळ्याची एक गणेशाची मूर्ती तयार करून तिची पूजा केली. अचानक ती मूर्ती जिवंत झाली आणि तिने पार्वतीला सांगितले की तिच्या इच्छेनुसार त्यांनी सिंधूचा वध करण्यासाठी तिच्या घरात अवतार घेतला आहे. भगवान शंकरांनी त्याचे नाव गणेश ठेवले. भगवान शंकरांनी त्याला वरदान देखील दिले की जो कोणी काम सुरू करण्यापूर्वी तुझे स्मरण करील त्याचे ते कार्य यशस्वीरित्या पूर्ण होईल. तरुण वयात श्री गणेशाने अनेक राक्षसांना मारले. वयाच्या 6व्या वर्षी विश्वकर्माने श्री गणेशाची पूजा केली आणि त्यांना पाश, परशु, अंकुश आणि कमळ दिले. राक्षसांच्या त्रासाला कंटाळून भगवान महादेवांनी मेरू पर्वत सोडण्याचा निर्णय घेतला. ते देवी पार्वती आणि तरुण गणेशासोबत इतर ठिकाणी जात असताना भगवान शिवाच्या गणांवर कमलासूर राक्षसाने हल्ला केला. कमलासूर 12 कोटी सैन्यांसह आला होता. घोड्यावर आरूढ असलेला कमलासूर आणि मोरावर आरूढ झालेल्या तरुण श्री गणेशांचे भयंकर युद्ध झाले. राक्षसांच्या सैन्याचा पराभव झाला. तथापि श्री गणेश कमलासुराला पराभूत करू शकले नाहीत, कारण त्याच्या रक्तातून अनेक राक्षस निर्माण झाले. श्री गणेशांनी सिद्धी आणि बुद्धीचे स्मरण केले आणि कमलासुराच्या रक्तापासून निर्माण झालेल्या सर्व राक्षसांना खाण्याची आज्ञा दिली. सिद्धी आणि बुद्धीने सर्व राक्षसांना खाऊन टाकले व शेवटी श्री गणेशांनी त्रिशूलाने कमलासुराचे 3 तुकडे केले व ते शरीराचे 3 तुकडे 3 दिशांना फेकले. कमलासुराचे मस्तक जिथे पडले गेले ते ठिकाण म्हणजे आजचे मोरगाव क्षेत्र. त्यानंतर त्या ठिकाणी देव विश्वकर्मा यांनी नगर व मंदिर बांधले. मग भगवान शंकर, देवी पार्वती आणि श्री गणेश गंडकी नगरीकडे निघाले, जिथे सर्व देवांना कैद केले होते. श्री गणेशांनी नंदीला सिंधूला भेटण्यासाठी पाठवले व शांतपणे सर्व देवांची कैदेतून सुटका करण्यास सांगितले. परंतु सिंधूने नकार दिला आणि श्री गणेशांना युद्धासाठी पुकारले. त्यानंतर नंदी, वीरभद्र, कार्तिकीय आणि इतर शिवगणांनी राक्षसांशी युद्ध केले. पहिल्याच दिवशी श्री गणेशांनी सिंधूचा एक हात तोडला. त्याच्या दुसऱ्या दिवशी सिंधूचे 2 मेहुणे कल आणि विकल मारले गेले. तिसऱ्याच दिवशी सिंधूचे दोन्ही पुत्र धर्म आणि अधर्म कार्तिकेयांनी नष्ट केले. सिंधूचा पिता राजा चक्रपाणी यांनी सिंधूला सर्व देवांना कैदेतून मुक्त करण्याचा सल्ला दिला, पण त्याने नकार दिला. तो तलवार उंच धरून मयुरेश्वरावर धावत आला. अचानक श्री गणेशांनी एक छोटेसे रूप धारण करून मोरावरून खाली उतरून एक बाण त्याच्याकडे पाठविला, ज्याने सिंधूच्या नाभीला छेद दिला. त्यामुळे सूर्यदेवांनी सिंधूला दिलेले अमृत बाहेर पडले व सिंधू गतप्राण झाला. त्यानंतर
श्री गणेशांना राजा चक्रपाणीने सिंहासनावर बसविले. ब्रह्मदेवाच्या कन्या सिद्धी आणि बुद्धी यांच्यासोबत श्री गणेशांचा विवाह झाला. श्री गणेशाचे तेथे अनेक वर्ष वास्तव्य होते. त्यानंतर ते सर्वांची रजा घेऊन त्या ठिकाणी गुप्त झाले. तसे करण्यापूर्वी त्यांनी आपला मोर कार्तिकेयांना दिला. असे म्हटले जाते की श्री मयुरेश्वराची कथा जो कोणी ऐकतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, त्याची संपत्ती आणि कीर्ती वाढते. भक्तांनो, आपल्याला श्री मयुरेश्वराची कथा कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि कथा वाचन आवडल्यास या आणि इतर व्हिडिओजना लाईक करा. यानंतर अष्टविनायकांपैकी श्री चिंतामणी गणेश यांची माहिती व कथा घेऊन येणार आहे, तरी आपण माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री गणेशांचे स्मरण करून मी आता आपला निरोप घेते. ओम गम गणपतये नमः.